मुंबई गोवा हायवे स्टार्ट. आम्ही आहोत पळसपे फाटा. पळसपे फाटा. खूप वेळानंतर आम्ही आता इकडे मुंबई गोवा हायवे वरती माणगावच्या इकडे थांबलोय. इकडून मुंबईकडून घरी हा मस्त पाठच्या ओढ्याचा आवाज येतोय. हाय, हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. आत्ता वाजले आहेत 4:45 आणि आमचं प्लॅन झालंय गावी जायचं. आणि इकडे सगळे रेडी बसलेत आणि आमचं इकडे पॅकिंग झालंय. आम्ही 2 दिवसासाठी गावाला चाललोय आणि मस्त आता 5 वाजता निघणार आहे. 10 वाजेपर्यंत पोहोचणार गावाला आणि तुम्हाला ते सगळे कोकणातले गावचे व्हिडिओ बघायला मिळतील. मस्त आम्ही निघालोय ना. लक्ष मस्त वाटतं ना सकाळी सकाळी. लक्षचा प्लॅन होता की लक्षला नाईटला जायचं होतं, पण काल असे खूप सारी कामं होती ती वाइंड अप होईपर्यंत लेट नाईट मग नाही निघता आलं. आता मग आम्ही सकाळी 5ला निघालो. मस्त एन्जॉय करत जाणार आहे 2 दिवस. लक्ष मजा करणार आहे. लक्षला 2 दिवस सुट्टी आहे. इथे बघा पॅकिंग चालली आहे. लक्ष आणि जितू पॅकिंग करतायत. सगळ्या बॅग गाडीमध्ये टाकतात. लक्ष एकदम ओव्हर एक्साइटेड आहे. लक्षला जायचं होतं गावी, है ना लक्ष? गावाला जायचं तर खूप सारं सामान घेऊन जायला लागतं. ॲक्च्युली आमचं घर तिकडे बंद असतं आणि मग आम्हाला जाताना सगळं घेऊन जावं लागतं. मस्त आता छान वाटतंय. सकाळी आता 5 वाजून गेलेत आणि आम्ही निघालोय. जिथूनची अजून तयारी चालू आहे. गाडीमध्ये काय पाणी टाकायचं आहे वायपरमध्ये आणि मग झालं की आम्ही निघू थोड्या वेळातच. फायनली आम्ही चाललोय आमच्या गावाला. येस, मस्त वाटतंय. हिप हिप लक्ष एक्साइटेड, सुपर एक्साइटेड आहे ना. आपला 5-6 तासाचा प्रवास असेल. मस्त. पण व्हिडिओमुळे आपला थोडासा जर्नी थांबत थांबत जाऊ आहे ना. चलो हम चले गाव. कोकणात खेडला चाललो आम्ही. आमच्या गावाला जाऊन बरेचसे कामच आहेत. फिरणं होणारच नाहीये, पण मी जाणार आहे आईकडे. मस्त वन डे. आला लक्ष? तू पण ठीक आहे. पप्पाचे काम आहेत त्यामुळे पप्पाला जमणार नाहीये. सो आपण आता उल्वेतून एक्झिट घेणार आहे. आता समोरचा ब्रिज आहे तो क्रॉस केला की आपण राईट घेऊ आपल्या हायवेला लागणार आहे उरण. छान वाटतं सकाळचं. थोडं ट्रॅफिक कमी, शांतता असते, गारवा आहे, छान वाटते. लक्षला खूप नाईट जर्नी आवडते ना लक्ष? आपण इकडून एक नवीन रोड ट्राय करू. तो शॉर्टकट आहे. कोणता? खारपाडा. आपण डेली त्याच रोडने जातो. खूप लोकांना तो रोड माहित नाहीये. ठीक आहे. तो एक्सप्लोर होईल या व्हिडिओच्या माध्यमातून. हो, जर छान तुम्ही आहे. मुंबईहून येत असाल बेलापूर साईडने तर तुम्हाला कोकणात जायचं असेल तर तो रोड शॉर्टकट आहे. आणि ह्या रोडला सेम प्रॉब्लेम. आता जो कंटेनर गेला सेम प्रॉब्लेम. सगळे हेवी व्हेकल जास्त असतात त्यामुळे कंटाळा येतो. आणि सेम तो खारपाडा रोड आहे ना, शॉर्टकट आहे पण हेवी व्हेकल एवढे असतात की तिकडे ट्रॅफिकच असतं. JNPT सगळे तिकडे जाम असतं. तर आपण आता इकडून सरळ चाललोय JNPT रोडला. JNPT रोडला कनेक्ट होण्यासाठी आपल्याला पुढून राईट घ्यावं लागेल
तुम्हाला दाखवतो कोणता राईड घ्यायचा आपल्याला आहे. इतक्या सकाळी पण आहे ना एवढे कंटेनर आहेत. हं? त्यांना ऍक्च्युली नाईटलाच अलाउड आहे ना, त्यामुळे ते नाईटला 8च्या नंतर त्यांना परमिशन असतं ना. 8च्या नंतर रात्री 8 नंतर त्यांना permission. ओके. आता आपण इकडे बोर्ड लागले. लेफ्टला गेलो तर आपण कळंबोली साईडला जाऊ आणि सरळ गेलो राईट तर आपण जाऊ JNPT रोड उरण साईडला. तर आपल्याला उरण साईडला जायचंय. मी बोलल्याप्रमाणे सेम सेम इथून ट्रॅफिक स्टार्ट झालंय. या रोडला सेम या कंटेनरचा प्रॉब्लेम आहे. आता जाईपर्यंत असंच होतं. बघूया आपल्याला जर ऍक्सेस नाही मिळाला तर आपण युटर्न घेऊन सरळ पळसपे फाटे मार्गे जाऊ. जाम आहे. खूप जाम आहे. आम्ही नाही पोचू. आम्हाला इथून बाहेर पडेपर्यंत तासभर जाईल. तेव्हा आम्ही इकडून जाऊ बेटर आहे. धुकं आहेच. सकाळची वेळ आहे ना. आणि आम्ही आउटसाईड चाललोय ना, थोडासा प्रॉब्लेम आहे. स्लो जावं लागते. ठीक आहे, इथून आता आम्ही जाऊ शकतो. या साईडने बघितलं ना, सगळं एअरपोर्टचा व्ह्यू दिसतो. जी डे नाईट कामं चालू आहेत. सगळे गाव होते इकडे जे आम्ही सगळे बघितलेत. आम्ही उलवेला राहायला आल्यावर आम्ही सगळे हे गाव बघितले होते. आणि आता सगळं इथे एअरपोर्टचं चाललंय काम. थोड्या दिवसांनी आपल्याला इथून एरोप्लेन दिसतील. मस्त वाटते. पण ते गाव एवढे सुंदर होते ना. मजा येतो. आम्ही रोज आम्हाला ऑफिसला जायला इकडून येणं जाणं रोजच असायचं आणि आम्ही ते सगळे गाव बघितलेत. त्या गावातले लोक खरंच ते कधी कधी वाईट वाटतं. ठीक आहे, एअरपोर्ट होते छान वाटतं, पण जेव्हा ते गाव आठवतात ना तेव्हा मग वाईट पण वाटतं. तुटलेली घरं, असे नारळाची झाडं होती त्यांच्या दारातच, आंब्याची झाडं होती, छान मोठी मोठी घरं होती. मुंबई गोवा हायवे स्टार्ट. आता आम्ही आहोत पळसपे फाटा. पळसपे फाट्याला आहे. आणि आता इथून आमची जर्नी स्टार्ट होते टुवर्ड्स कोकण खेड. येस, काय माहिती, आम्ही तिथून पुढे पण जाऊ शकतो. प्लॅन चेंज होऊ शकतो. डोंट नो. कंटिन्यू बघा. खूप दिवसापासून असं आमचं प्लॅन चाललं होतं, आपण करूया. आम्ही रील्स करत होतो. चला बोललो की व्लॉगिंग करून बघूया. शॉर्ट्स करत होतो आम्ही. शॉर्ट्स करता करता असं वाटलं की चला आपण व्लॉग स्टार्ट करूया. जिथून आपण रोड ट्रिप करायला खूप आवडतात. मग ते पण छान व्हिडिओ बनवतील, तुम्हाला शेअर करतील. सो तुम्ही बघा, सपोर्ट करा. वाव, काय रोड आहे ना. मला खूप आवडतं हा रोड. अशा रोड आपल्या गावाला जाईपर्यंत असतील तर आपण 4 तासात पोहोचूया ना. पण आता आमचे मुंबई गोवा हायवेचे स्पेशल रोड अजून चालू नाही झाले.
स्पेशल रोड आता थोड्या वेळात. स्पेशल रोड आता थोड्या वेळात चालू होतील. आता आपण पोहोचलोय पेनला आणि आम्ही थोडंसं उतरलो खाली. आता रिलॅक्स होतोय मस्त. इथे एक हॉटेल आहे, शिवसागर फूड मॉल. इथे थांबलोय आम्ही. आता थोडंसं सनराईज व्हायचं वाट बघतोय. थोड्या वेळ निघतोय, थोडं 5-10 मिनिटं रेस्ट करून. हे एक फूड मॉल आहे इकडे, हायवे टचच आहे. लक्षूला काय घ्यायचंय का? मस्त वाटतं, एकदम थंड वातावरण वाटतं. हा हायवे आपला मुंबई गोवा. सकाळच्या बसेस. आम्ही आता या फूड मॉल मध्ये आलोय आणि बघतोय लक्षला काय घ्यायचंय. लक्ष चेक कर. चॉकलेट चालेल, ठीक आहे. कोणतं चॉकलेट पाहिजे तुला? हे केक घेते, चॉकलेट कुकीज आहेत. कुकी घे, चॉकलेट कोणतं पाहिजे ते घे. पेन मध्ये पोहोचलोय. मस्त उजेड झालाय, छान वाटते सकाळ. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. मस्त वाटतंय ना. रोड पण खाली आहेत. जसं आम्हाला खाली रोड आहेत आम्ही पटपट कव्हर करतो. मस्त सूर्योदय होताना दिसतोय आता. मगाशी जरा ढगाळ वातावरण होतं, त्याच्यामुळे व्यवस्थित दिसत नव्हतं. छान वाटतंय, ग्रीनरी. बसेस पार्क केल्यात. बरेचसे ब्रिज चालू झाले. मगाशी तो कोणता ब्रिज चालू झाला होता? गडकचा. रोड पण बऱ्यापैकी चांगले आहेत. थोडं पावसाचं वातावरण वाटायला लागलं आता. पाऊस थोडा थोडा चालू आहे. हे आमचं कोकण. मनाला प्रसन्न होऊन जाईल असा हिरवा निसर्ग. बऱ्यापैकी रोड चांगले आहेत, खूप छान आहेत. वा, काय सुंदर आहे. निसर्गाने सुंदर रंगांच्या छटा दिल्यासारख्या.
इतका सुंदर आहे ना की असं वाटतं इथे थांबून मस्त वेळ घालवावा आहे ना. इकडे ना सगळी भात शेती आहे ही, मस्त दूर दूर पर्यंत. रस्ते खराब आहेत. ही बघा, ही सगळी भात शेती आहे. तांदूळ. खूप वेळानंतर आम्ही आता इकडे मुंबई गोवा हायवे वरती माणगावच्या इकडे थांबलोय. इकडून मुंबईकडून येणाऱ्या गाड्या आहेत आणि इकडून असं सरळ हा आपला गोवा डायरेक्ट. आणि आम्ही इकडे खूप वेळानंतर थांबलोय नाश्त्यासाठी. हॉटेल बालाराम. बालाराम खूप फेमस हॉटेल आहे माणगाव मध्ये. तुम्ही जर गोव्याला जात असाल, कोकणात जात असाल तर इकडे ट्राय करा. हा, हॉटेल बालाराम चविष्ट आणि कोकणी पद्धतीचं जेवण इकडे मिळतं. हाय कर. आम्ही आता आलोय हॉटेल बाळारामला आणि मस्त लक्षची पण झोप झाली आहे ना. लक्ष 1-2 तास झोपला. मस्त झोप झाली आहे. आता आम्ही नाश्ता करणार, मग पुढच्या प्रवासाला. मस्त बघू शकता. छान आहे हॉटेल. सिंपल नाश्ता आणि व्हेज जेवण खूप छान भेटतं. आम्ही जेव्हा पण ट्रॅव्हल करतो, गावी जातोय तर आम्ही इथे नाश्ता करतो. नेहमी जेव्हा पण येणार आम्हाला सेम टेस्ट मिळते. सेम छान आहे. माणगावला बालाराम हॉटेल मध्ये आहोत आम्ही. आणि इकडून खेड अजून 1.5 ते 2 तास लागतात. 2 तास. 2 तास लागतात. ऑर्डर केले. लक्ष्मी केले मेदू वडा, जान्हवीनी मिसळ केली आहे आणि आम्ही रस्सा वडा ट्राय करतोय. इकडे छान वाटतं. इथे डोसे पण छान असतात, पण आता अजून डोसे चालू. आम्ही 8:30ला पोहोचलोय. तर बोलतात की डोसा व्हायला अजून वेळ लागेल. आणि लक्षला डोसा हवा. लक्ष बोला ठीक आहे, मी मेदू वडा खाईल.
ऑर्डर आल्यानंतर तुम्हाला बघूया. टेस्ट टेस्ट नेहमी चांगली असते. मी सांगितलं की आम्ही जेव्हा पण येतो की सेम टेस्ट असते. सो आता बघूया, मी ट्राय करते. मी मस्त मिसळ घेतली आहे आणि जिथून रस्सा वडा. लक्ष मेदू वडा येणार आहे अजून. सो आम्ही स्टार्ट करतो. मी आता तुम्हाला सांगते कशी आहे टेस्ट. मस्त आहे. मी वडा ट्राय करतो. छान आहे. लक्ष मेदू वडा आलाय. लक्ष कसं आहे? मस्त आहे ना? ओके. सो आता आमचा मस्त नाश्ता झाला आहे ना जिथू. लक्ष छान होतं सगळं. पोटभर खाल्लंय. आता मस्त जर्नी स्टार्ट करू. 2 तासामध्ये आम्ही खेडला पोहोचू. ठीक आहे. इतके सारे चॉकलेट्स घेतले. मस्त मज्जा. मज्जा. येस, आपण आता निघालोय नाश्ता वगैरे करून. आपला परत प्रवास चालू झालाय. ट्रॅफिक वाढलंय आता. जसे आता किती झाले हो? 9 वाजले ना. 8:50 झालेत. आणि आता कसं ऑफिस. आणि फायनली आम्ही पोहोचलो आता खेडला. आता आम्ही थोडीशी शॉपिंग करणार आहे, मग घरी जाणार आहे. आता आम्ही इथून 5 ते 10 मिनिटात घरी पोहोचणार. अरे जितू, कसा झाला प्रवास आपला? मस्त झाला. मस्त प्रवास झाला. अजिबात कंटाळा नाही आला. ट्रॅफिक अजिबात नव्हतं. आपण खेडला आल्यावर पाऊस आला. खूप पाऊस आला. आता जस्ट थांबलाय. सो आमची शॉपिंग डन झाली आहे. आता आम्ही चाललो घरी. घरी नाही, इकडे ना वेरळला हा रस्ता जातो आणि तिकडे आमच्या छोट्या काकांचं घर आहे. आता तिथे कोणी राहत नाहीये. आम्ही जस्ट जाऊन फक्त एक फेरफटका मारून येणार आहे. आम्ही आता चाललोय काकांचं घर बघायला. इकडे हे बघा, हे मागे जे घर दिसतंय ते जितूंच्या छोट्या काकांचे. जे की आता सगळे फॅमिली मुंबईला आहेत आणि आम्हाला इकडे आतमध्ये व्हायला भीती वाटते कारण सगळं गवत आहे. आता आम्ही आतमध्ये नाही जाते. इथूनच आम्ही फोटो घेतलेत आणि आता आम्ही चाललो घरी मोरवंडेला. तुम्ही काय बोललाय? बोला ना. काका आणि काकू होत्या त्यावेळेस आम्ही आलेलो इकडे. ज्यावेळेस काकू होत्या त्यावेळेस आम्ही इकडे आलेलो आणि एक गेट टुगेदर केलेला. हो, आम्ही आता 10 वर्ष झाली त्याला. 10 वर्ष झाली. 10 वर्षानंतर आता आम्ही पहिल्यांदा आलो. आता काकू पण नाहीयेत आणि आमचे काका पण नाहीयेत. पण दादा लोक आहेत, पण ते मुंबईला असतात कामानिमित्त. सगळे बिझी असतात, तर मे मध्येच येतात ते लोक. आणि खूप छान घर बांधलंय. रोड टच आहे. तो जो समोर रोड आहे तो सरळ आपला तिसरंगी साईडला जातो
आणि इकडे इथून रेल्वे स्टेशन पण एक 3-4 किलोमीटर वरती आहे, खेड रेल्वे स्टेशन. त्यामुळे फ्युचर मध्ये खूप आता आपण भोसले घाट सुरू केलाय. भोसले घाटामध्ये आहे. इथून या घाटातून जास्तीत जास्त 5 मिनिटं, 5 ते 10 मिनिटं लागतात आपल्या गावात जायला. ठीक आहे. तर हा टर्न पाऊस थांबतच नाहीये ना जिथे, अजिबात पाऊस थांबत नाही, पाऊस आहे. चालूच आहे. म्हणजे आम्ही खेड मध्ये आलोय तेव्हापासून पाऊसच आहे, चालूच आहे, थांबलाच नाही पाऊस. आणि हा मेन टर्निंग पॉइंट आहे भोसले घाटाचा मेन. हो, हा मेन टर्न आहे. यायला खूप ट्रॅफिक आहे, येणाऱ्या खूप गाड्या, ट्रॅफिक आहे यायला. पाऊस बघा, पाऊस चालूच आहे. आता एक ना हे लँडमार्क आहे, इथे एक धाबा आहे, आबाचा धाबा, रत्नागिरीत तडका धाबा. हे एक नवीन झालंय. पहिला फक्त आबाचा धाबा एकच होतं. तिथून आम्हाला यू टर्न घ्यायचंय आणि या राईट साईडला आमचं गाव आहे. आता तुम्हाला दाखवते. इथून आपल्याला यू टर्न घ्यायचंय. यू टर्न घेतलं ना की जस्ट इथे ही जांभुर्डे मराठी स्कूल आहे, ही जिल्हा परिषद. आणि सरळ गेलो तर चिपळूण आहे. या इथून यू टर्न घ्यायचं. इथून यू टर्न घेतला की जस्ट पुढे 2 मिनिटावर गेलो की आमचं मोरवंडे गाव. ही समोरच इकडे बोर्ड लागले मोरवंडे, हे बघू शकता, मोरवंडे. इथून सरळ खाली जायचंय. आमचं एकदम टिपिकल खेडेगाव आहे, पण एकदम मस्त डोंगर आहेत, झाडं भरपूर आहेत आणि छोटे छोटे रस्ते, एकदम छान आहे. ओढे पण आहेत. ओढा तर आमच्या घराच्या मागेच आहे, मी तुम्हाला दाखवेन. घराच्या मागेच ओढा आहे, मस्त. शॉर्ट्स मध्ये बघितले सुद्धा तुम्ही, एक माझं गाव म्हणून शॉर्ट टाकलंय, त्याच्यामध्ये तो जो ओढा आहे तो आमच्या घराच्या जस्ट मागे आहे. आणि हे आम्हाला हे असं जावं लागतं उतरून. इथली लोक बिचारी, तेवढं मुलं वगैरे शाळेत जाणारी आहे ना, रोज एवढं चालून वरती येतात, परत खाली चालत जातात. त्यांना सवय झाली आहे. खूप छान आहे. पण स्टार्ट होतात ही घरं. कोणती वाडी? पिंपळवाडी आहे ही. आणि हे किती छानसं मंदिर आहे. कसलं मंदिर आहे? दत्त मंदिर आहे. इथून राईट घ्यायचं, दत्त मंदिरच्या इथून राईट घ्यायचं आणि सरळ खाली जायचं. आता 2 मिनिटात आपण घरी पोहोचू. इथून तुम्ही बघाल ना तर इथे आमच्या विहाराचा घुमट दिसतोय थोडासा, आणि इतकं जंगल दिसतंय ना की खाली घरं आहेत की नाही आहेत असं कळतच नाहीये. इथून आता आपण खाली उतरायचंय. आणि ही आपली इथून घरं स्टार्ट झाली आहेत. हे विहार या वर्षीच त्याचं उद्घाटन. इथून मस्त असं गेलो की हे एक दुसरं घर आहे. ही सगळी आपल्या वाडीतली घर आहेत. इथून हे विहार आहे आणि इकडे शाळा आहे. आपण आता घरी. हा मस्त पाठच्या ओढ्याचा आवाज येतोय.
सगळं गवतच गवत झालं.